महाशिवरात्र कहाणी. महाशिवरात्र हा भगवान शिवांचा अत्यंत पवित्र सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगावर दूध, पाणी व बेलपत्र अर्पण करतात. पौराणिक कथा. एकदा एका जंगलात एक शिकारी राहत होता. त्याचे नाव गुरुद्रुह होते. तो प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरत असे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिकार शोधत जंगलात गेला. संध्याकाळ झाली तरी त्याला शिकार मिळाली नाही. तो एका झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे झाड होते आणि खाली एक शिवलिंग होते. रात्रभर तो जागाच राहिला. वेळ घालवण्यासाठी तो झाडाची पाने खाली टाकत होता. योगायोगाने ती बेलपत्रे शिवलिंगावर पडत होती. त्याने दिवसभर काही खाल्ले नव्हते, त्यामुळे नकळत त्याचा उपवास झाला आणि रात्रभर जागरणही झाले. सकाळी भगवान शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला दर्शन दिले आणि त्याचे पाप क्षमा केले. त्या दिवसापासून तो चांगला माणूस बनला. या कथेतून आपण काय शिकतो? मनापासून केलेली भक्ती देवाला आवडते. चुकांमधून सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळते. उपवास आणि जागरण यामागे श्रद्धा आणि संयम असतो.